छो 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 धर कोणार छो धर धर छो 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 आलो मग थांब त्याला थांब छो 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 इथं गहू येते डुकर येते सगळं खाऊन जाते ते इथं आम्हाला रोज येऊन इथं राखायला लागते इथं मकान ते आणि इथं आमचं इथं एक वाप आहे तिथे सगळा डुकरांनी सगळा खाऊन टाकलाय तो आम्ही सगळा कापून म्हशीच निघालाय आमचा बर काय नाव आहे तुझा आर्यन तू एवढ्या रात्री उसा ह्याच्यात मक्यात काय करतोयस शेतीची राखण करायला तू होय शेतीची राखण करायलायस होय तू एकटाच आहेस इथं होय आणि मग इथं आजूबाजूला कोण नाही इथं आहेत की लोक असे इथं आहेत गाव आहे इथं 1 किलोमीटरवर होय का? मग ते एवढं 1 किलोमीटर गाव आहे पण तू इथे शेतात एकटाच आहेस होय पप्पा कुठे आहेत रे पप्पा आजारी आहेत का बरं 2 महिन्यापासून शेतीची अशी राखण करतात रात दिवस हा तर दिवसभर पण काम करून रात्रीचं पण झोप नसत्या हा त्यामुळे वरनं ऊन लागतंय कसलं हा परत त्यामुळे आजारी आहेत ना हा हा मग पप्पांच्या बरोबर मी पण राहणार येतोय अशी राखण करायची शेतीची बरं. मग आज पप्पा नाहीत आज पप्पा नाहीत मग किती दिवसापासून आता तू ह्याचं ते 4 दिवस आता 4 दिवसापासून तू एकटाच आहेस हा इथं इथं भीती वाटत नाही का तुला नाही का बरं कारण शेती इथं सगळं हे खाऊन टाकलं की आम्ही खायचं काय इथं गहू येते डुकर येते सगळं खाऊन जाते ते इथं आम्हाला रोज येऊन इथं राखायला लागते इथं मकान ते आणि इथं आमचं इथं एक वाप आहे हा तिथे सगळा डुकरांनी सगळा खाऊन टाकलाय तो आम्ही सगळा कापून म्हशीच निघालाय आमच्या बर मग आता हे बाकीचं बाकीचं इथं रोज येऊन आम्हाला इथं राखायला लागते आता तू राखतोयस हा किती दिवसापासून राखण करतोयस 4 दिवसापासून का बरं कारण ह्याच्यावर आम्ही सगळं दुखतोय ना मग मग ते मला आता येऊन 4 दिवस झाले मी हे सगळं असं राखण करतोय आता कुठं कुठं राखण करतोयस आता हे एवढं इथं सगळं इकडे मी करतोय किती वाप आहे तिकडं इथं 4 आहेत इथं 2 आहेत तिथं 2 आहेत एवढ्या रानात एकटाच फिरतोस होय आणि मग इथं आजूबाजूला कोण नाही तुझ्या जवळपास इथं आजूबाजूला माणसं असते इथं 1 किलोमीटरवर गाव आहे आमचं तू आता राखण एवढ्या रात्री एकटाच आहेस या शेतामध्ये तर कुठं राखण करतोस तू इकडं पुढं करतो कुठं पुढं करतोस इकडं परत इकडं बर इकडं परत इकडं ते मका कोणाचं आहे आता हे? हे आमचंच आहे होय का एवढा मोठा मका आहे तुमचा होय होय ह्या मक्यात तू एकटा जातोस रात्रीचा होय होय हा होय मग ह्याच्यात तुला रात्रीची भीती वाटत नाही का नाही ना का कारण ह्याच्यावर आमचं सगळं हे चालू आहे जीवन आणि पप्पा घरात आहे तू एकटा राहत आहेस होय होय मग तुला झोपतोस कुठं तू म्हणजे झोपतोस का नाही झोपतोस नाही नाही इथं बसतो की. कुठं बसलायस हे काय इथं इथं लागलीस तू होय हे तुझं आहे होय म्हणजे ह्या मक्याच्या ह्याच्यात तुला असं म्हणजे इथं बसतोय तू खाली होय कसं इथं असं बसायचं असं असं काठी घेऊन होय रात्रभर होय आणि जर आवाज आला की तर असं ओरडून असं "ओय, धर धर कोण आहे रे धर 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 असं म्हणलं असं बोलायचं होय आवाज आला तर समजा प्राणी आल्यानंतर मग ते पळतात का हा पळतात का ओरडलं पळते पळतात सगळं मग तुझी याचा डबा वगैरे काय डबा आणलायस होय आणि ते काय आहे? पाणी वाटली मग किती वाजता आलायस तू मी आली 7 वाजता आता जाणार कधी जाणार सकाळी 7 वाजता मग तुझी आता ही शाळा वगैरे बुडते त्याचं काय शाळा बुडते आता त्याला काय करायचं आता तू म्हणतोय शाळा बुडली हा मग शाळा बुडली तर मग शाळा बुडवून करायची होय मग शाळा शाळा काय परत शिकता येईल 4 हे 4 दिवसानं परत हे गेलं तर आम्ही जगायचं कसं गेलं तर म्हणजे ह्याच्यावर आमचं सगळं हे आहे ना काय आहे जीवन हा ह्याच्यावर म्हणजे मग हे काय हे गेलं म्हणजे काय होतं त्याला डुकर डुकरं येऊन सगळं खाऊन जाते आणि गहू होय गहून ते हे गेलं म्हणून त्याच्यासाठी तू राखायला आलायस होय मग हे आर्यन आहे आणि आर्यननं आता हा संध्याकाळी 7 वाजता आलाय 7 वाजल्यापासून हा सगळं इकडे दाखवू जरा हा इकडं माझा मका वगैरे दाखवतो आणि हा इकडं आता आम्ही सहज इकडं
हा एवढा मोठा मका आहे यांचा. जरा मक्यात दाखल कर जरा असं. ऊस कुठं आहे तुझा? पलीकडे आहे का? ऊस पलीकडं. अच्छा. मग तू हे एकटा रात्रभर फिरतोस गोल सगळं होय. पूर्ण? हा. अच्छा. मग इथं हा आर्यन आहे, रात्रभर एकटा फिरतो इथे. ऍक्च्युली आता एका शेतकऱ्याचा फोन आला होता, म्हणून आम्ही त्यांच्या शेतावर चाललो होतो. शेतावर जात असताना मध्ये ह्याचा आवाज आला. आवाज आल्यानंतर मग बॅटरी दिसली आम्हाला, म्हणून आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर बघितलं तर हा छोटा मुलगा आम्हाला इथं दिसला आणि हा शेताची राखण इथं करतोय. आणि बघा शेतकरी मित्रांची किती वाईट अवस्था आहे. सरकारनं, शासनानं याच्यावरती दखल घेणं गरजेचं आहे. आणि तू हे अंगात हे काय पोतं घातलीस होय. का? थंडी वाजते म्हणून? होय. हा. होय. दुसरं काय तुला अंगावर वगैरे काहीच नाही? नाही. हे बघा, ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची. खूप वाईट वाटतं मला हे सगळं सांगताना की एवढा छोटा मुलगा आहे आणि तो आज अशा परिस्थितीमध्ये शेतावरून थांबलेला आहे. वडील आजारी आहेत. त्याचं म्हणणं आहे की गेल्या 2 महिन्यापासून रात्रभर हे पिकाची राखण करतायत, बरोबर ना? बरोबर. आणि रात्रभर जागरण करतोय, दिवसभर परत रानात काम करायला लागतं. त्याच्यामुळे ते आता किती दिवसापासून आजारी आहेत? 2 महिन्यापासून. म्हणजे 2-3 दिवसापासून आजारी आहेत. 2 महिन्यापासून ते हे करतात. बर. आजारी 2-4 दिवसापासून आहेत ना? 4 दिवसापासून. मग तू इथं त्यांच्यासोबत रोज येतोस? होय. आता मग ते नाहीत म्हणून तू एकटाच काम करतोय? होय. होय. म्हणजे वडील नाहीत, घरी आहेत, तरी देखील सुद्धा पीक मोकळं सोडलेलं नाही. आणि इथं सगळं गव्यापासून, डुकरापासून संरक्षण करण्यासाठी एवढी लहान लहान मुलं सुद्धा शेतकऱ्यांची इथे येत आहेत. त्याचं गांभीर्य इथं डुकरांचा मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळाट झालेला आहे. आणि तुझा तो वापा कुठे आहे म्हणलास तू? ते सगळं कापून खायला नेलाय तू? तो तिकडे. होय का? ते बघायचं का आपण आता? बघायचं. चला दाखवू जरा तुझं. चल या बघू. कुठं इकडं आहे का? होय. इकडे. तू सगळा कापून नेला मका? होय. होय. खाली बघा बाबा, तुला रुची सवय आहे. हे आता हे एवढं सगळं रान सगळं हे दाखव जरा इकडे. बॅटरी दाखव. हा, हे कुठे? हे सगळं खाल्लंय? होय. कुठून? ते सगळा वापा सगळा वापर खाल्ला सगळं सगळं आम्ही आमच्या मशीनमध्ये कापून घ्यायला गेलो. बरं. मग आता हे राहिलेला तर तो राहिलेला राखायला आलो ना मी. हा हा. आता बरं. एवढं सगळं हे नुकसान झालंय, हे सगळं कापून नेलंय त्यांनी कम्प्लीट. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकटा मुलगा रात्रभर गस्त घालतोय. आणि याची कुठेतरी आता गांभीर्यानं गरज, शासनानं दखल घेण्याची गरज आहे. आणि याचा हा व्हिडिओ मी आता आपल्या याच्यामध्ये पोस्ट करणार आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे, ह्याचं गांभीर्य सरकारनं, शासनाने घेतलं पाहिजे. ही सगळ्या बातम्या, सगळे व्हिडिओज रात्री मी येऊन आपल्यापर्यंत पोहोचवतोय. याचं कारण की शासनाला जाग आली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. या शेतकऱ्यांचं एवढी वाईट अवस्था करून ठेवलेली, दयनीय अवस्था केलेली आहे वन्य प्राण्यांनी. आणि मला तर खूप असा धक्का बसलेला आहे आता की हा एवढा छोटासा मुलगा आहे, एकटा इथं रात्रीचं राखण करायला आलाय. आणि जर मोठे गवे आले तर हा एवढा छोटासा मुलगा एकदम धाडसानं सांगतोय की खायचं काय, घाबरून करायचं काय, जर हे खाल्लं तर आम्ही वर्षभर काय खायचं, हा प्रश्न त्याच्या समोर आलेला आहे. आणि मग कुठली जनावर उदे, बिबटे आहेत रात्रीचे इथे. त्याच्यानंतर आता इथं जवळपास काही साधन नाहीये. इथं बघा, हे तुम्हाला लांब लांब बॅटरा दिसतात. तुझ्या जवळपास तर मला कोण दिसत नाही, हे सगळे लांब लांब दिसतात लोक मला. हा, इकडे आहेत की माग आहेत तिकडे सगळे. हो, लांब इकडे आहेत. एवढ्या अंतराची लांब लांबची माणसं सगळे असताना तू इथे एकटाच सगळं करतोयस, म्हणजे तुझं खूप कौतुक आहे. आणि मी तू आता जे सांगितलंस की शाळा 4 दिवस बुडली तर परत शिकता येईल, पण आमचं पीक गेलं तर परत येणार नाही. तर ह्या आर्यनची दखल घेतली पाहिजे. आणि त्यांचा हा जो पंचनामा केला का, ह्याचे पैसे मिळाले काय शासनाचे? कोणाचे? हे कापलं, हे काय कोण आलं होतं का सरकारी अधिकारी? नाही. हे तुम्ही दाखवलं शासनाला? नाही. का नाही दाखवलं. तसंच नेलं कापून? होय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं? आणि शेतकऱ्याची किती मोठी व्यथा आहे, शेतकरी कसं पीक उगवतोय, कसं वाढवतोय,
आणि हे तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवतंय. आज तो गहू, मका आणि ऊस आहे ना तुमच्या ऊस. इथे, अजून तीळ आहे. हा, किती 3-4 पिकं आहेत तुमची. हा. 3-4 पिकाची राखण एवढा लहान मुलगा करतोय. ते अन्नधान्य पिकवतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्याचं कष्ट तुम्ही पहा, किती त्याला कष्ट आहे, कसा प्रसंग आहे. आणि आज आपण बघतो लहान लहान मुलांच्यावरती बिबटे आक्रमण करतायत, कुठं गवे मारतायत. ह्या मुलाचं संरक्षण काय आहे याची खूप मोठी भीती मला वाटते. कारण मी आज माझ्यासोबत 2-3 लोक घेऊन आलोय मला इथं बघण्यासाठी, फिरण्यासाठी. पण आज तो ह्या एवढ्या मोठ्या रानात तो एकटाच आहे. ते काय ओरडते? ते काहीतरी आलं असेल. मोर आहे. हा, मोराचा आवाज आहे. होय. अशी रात्री प्राण्याची भीती नाही वाटत? नाही. हा? सवय झाल्या होय, रोजची. होय. रोजची. हे पोतं घातलं तुला थंडीसाठी घातलेलं आहे. होय, हा? होय. म्हणजे आता अंगावर वगैरे काहीच नाही नाही तुझ्या, ना. ह्याच्यावरच सगळं. होय. आणि आर्यनला सगळ्यांनी सपोर्ट करा. आर्यन, तुझे पप्पा लवकर बरे होऊ देत, तुझे सगळं आणि तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत. आणि आम्ही तुझ्या सोबत आहे. आज तुझे काय काम करतोयस ते म्हणजे शब्दात मी वर्णन करू शकत नाही तुझ्या कामाचं. आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया, परंतु तुझा हा व्हिडिओ आम्ही पोस्ट करू का? करा करा. पाठवू का सगळीकडे? हा, टाका. हा, चालतंय का? तुझं हे दाखवू दे, लोकांना बघू देत की आमची शेतकऱ्याची लहान लहान मुलं सुद्धा कसं शेतामध्ये काम करतात, कशी शेताची राखण करतात आणि ह्यांचं संरक्षण काय, यांच्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे की नाही करणार आहे. उद्या तुझं काय प्रॉब्लेम झालं, बरं वेळ झालं तर सरकार इथं येईल का विचारायला? नाही. झाल्यानंतर लोक येतील. पण आज ज्या परिस्थितीमधून तू जातोस किती भयानक आहे ते, की ही कल्पना करू शकत नाही की एखाद्या कळप याला किंवा इथं आजूबाजू जवळपास मला कोण दिसत नाही तुझ्या अर्धा किलोमीटरपर्यंत. आता फक्त तुझ्या हातात फक्त ही काठी आहे, फक्त होय, ही काठी होय. एवढीच काठी आहे. होय. काठीच्या व्यतिरिक्त काही नाही. नाही.